आमचं लहानपण 160 चौरस फुटाच्या घरात गेलं. आई वडील आम्ही 4-5 भावंड एवढ्याच्या लहान घरात आम्ही राहिलेलो. तर आमचं लहानपणी तर इथं खेळण्यात कोणत्यांदाच गेलेलं आहे आणि पूर्ण 2 विहिरीच्या मध्ये जे आम्ही फिलिंग करायचो. आमची स्वप्नाची मूर्ती आता साकार झालेली आहे. फक्त आता प्रवेश करून आम्हाला जायचं आहे तिथे. खूप आनंद होतो या गोष्टीचा आणि रहिवासी आमचे तेच आहेत. 2 BHKचं जो स्वप्न होतं ते अगदी पूर्ण झालेलं आहे. वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासानंतर आता नायगाव येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास झालेला आहे. वर्षानुवर्षे छोटूशा खोलीमध्ये आपलं शिक्षण आणि त्यानंतर पुढील संसार थाटणारे जे आता कुटुंबीय आहे ते आता 500 स्क्वेअर फूटच्या घरामध्ये जाणार आहे. लवकरच त्यांच्या नवीन घराची स्वप्नपूर्ती देखील होणार आहे. मात्र तत्पूर्वी त्यांचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता किंवा सध्या आपण या नायगाव बीडीडी चाळीचा जो पुनर्विकास झालेला आहे त्या इमारतीच्या बाहेरच उभे आहोत. ही इमारत नेमकी कशी आहे ते देखील पाहणार आहोत आणि लवकरच ज्यांना घरं मिळणार आहे ते कुटुंबीय देखील आपल्या सोबत आहे, ती माणसं देखील आपल्या सोबत आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा आहे किंवा नवीन घर कसं असणार आहे. वर्षानुवर्षे मी उल्लेख केला की तुम्ही लहान खोलीत राहिलात, आता नवीन घरामध्ये जातायत. काय अनुभव आहे, काय भावना आहेत आता तुमच्या? आमचं लहानपण 160 चौरस फुटाच्या घरात गेलं. आई वडील आम्ही 4-5 भावंड एवढ्याच्या लहान घरात आम्ही राहिलेलो. आज आमचं सौभाग्य देवाभाऊंच्या माध्यमातून आणि त्यांच्या पुढाकारामधून कालिदास कोळंबकर यांच्या प्रयत्नाने आज आम्ही नायगावकर 500 स्क्वेअर फूटच्या घरात जातो. याचा आम्हाला खूप खूप एकदम मन बोलणं भावना आमच्या आम्ही अशा व्यक्त करू शकत नाही की काय आमचं घर फुटाचं होतं 160 आणि आता 500 घरात याचा आनंद आम्ही तुम्हाला शब्दात व्यक्त करू शकत नाही. आम्ही या देवाभाऊंचे कोळंबकर साहेबांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्यामुळेच आम्हाला आज 500 घरात आम्ही जातोय. याचा आम्हाला खरंच आनंद आहे. नक्कीच ते दिवस आठवतात का? दिवाळी असेल, दसरा असेल, सगळे चाळकरी मिळून साजरा करत असतील आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की आपली मुलं जी आहेत ती आता नव्या दिशेने जात आहेत आणि त्यानुसार विकास होणं देखील तितकंच गरजेचं आहे. याबद्दल काय वाटतं? बरोबर आहे. ती चाळीची संस्कृती होती, आता ही फ्लॅट संस्कृती आली. त्याच्यामध्ये आणि ह्या लाईफस्टाईलमध्ये जमीन आसमानाचा फरक असणार आहे. पहिले लोक कसे जरा काय बाजूच्या घरात वाजलं की धावत चाळ पूर्ण यायची. पण आता फ्लॅट सिस्टममध्ये थोडा फरक जाणवेल. एका माळ्यावर फक्त 8 खोल्या होत्या, त्यावेळी एका माळ्यावर 20 खोल्या होत्या. म्हणजे थोडासा दुरावा प्रत्येकामध्ये निर्माण होईल. फक्त या गोष्टीच गणत आहे. पण आमचे सोसायटी वगैरे बनवून आम्ही एकत्र राहण्याचा प्रयत्न करू, हे आमचं हे ध्येय. नक्कीच तरुण पण जे आहे ते लहानशा घरामध्ये गेलं, त्यानंतर आपला संसार वाढत असतो. अनेक जण आपल्या घरामध्ये येत असतात. संसार जो आहे वाढत असतो, पुढे जात असतो. लहानपण कसं गेलं तुमचं आणि त्यानंतर आता या पुनर्विकास इमारतीमध्ये तुम्ही राहायला येणार आहात, काय सांगणार याबद्दल? ते आता आमचं लहानपणी तर इथं खेळण्यात कोणत्यांदाच गेलेलं आहे आणि पूर्ण 2 विहिरीच्या मध्ये जे आम्ही फिलिंग करायचो ते इथे आम्हाला करता नाही येणार. आता इथे सगळं डिफरंट आणि नवीन नवीन प्रकारचे आम्हाला सगळे मित्र मैत्रिणी सगळ्या गोष्टी भेटणार आहेत. आणि जिथे आमचं लग्न झालं तिथे आता आमच्या होणाऱ्या नवीन पिढीचं ह्या इथे 500 स्क्वेअर फूटमध्ये घर जाण्यात आणि त्याच्यामध्ये लग्न वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये प्राधान्य देण्यात खूप आम्हाला इथे आम्ही म्हणजे एक सॅटिस्फॅक्शन होऊ की आम्हाला सरकारने लवकरात लवकर जसा शब्द दिलेला 3 वर्षात कंप्लीट करणार, जसा शब्द त्यांनी पाळलेला आहे आणि ह्या शब्दाला पूर्णपणे सरकार उतरलेलं आहे. 2022 मध्ये येथे जे आहे पुनर्विकासाचं कामकाज सुरू झालेलं होतं आणि त्यानंतर आता 2025 आलेलं आहे. लवकरच जे आहे नवीन वर्षाला देखील सुरुवात होणार आहे आणि त्यापूर्वीच नायगावमधील बीडीडी चाळींचा जो आहे पुनर्विकास झालेला आहे आणि लोक नवीन इमारतीमध्ये लवकरच जे आहे दाखल होणार आहेत, चाव्या मिळणार आहेत. काय सांगणार आत्ताचं घर नेमकं कसं आहे, तुम्ही पाहिलं आहे का किंवा काय काय तुम्हाला सोयी सुविधा देण्यात येतील असं सांगण्यात आलेलं आहे? पिढ्यानपिढ्या राहत असलेले आमचे इकडचे रहिवासी आणि त्यांनी जे परिश्रम वगैरे इथे सगळे केलेले आहेत आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि कालिदास कोळंबकर साहेब यांच्या प्रयत्नातून साकार झालेली ही मूर्ती आहे. जिथे आम्हाला आमची स्वप्नाची मूर्ती आता साकार झालेली आहे.
फक्त आता प्रवेश करून आम्हाला जायचं आहे तिथे. तर खूप आनंद होतो या गोष्टीचा. आणि रहिवासी आमचे तेच आहेत, म्हणजे शेजारी वगैरे सगळे तेच असणार आहेत. फक्त एक वेगळी आकृती तयार झालेली आहे आणि ती खूप छान आहे आणि आम्ही ती पाहिलेली आहे. 2 BHKचं जो स्वप्न होतं ते अगदी पूर्ण झालेलं आहे. आता फक्त प्रवेश करायचा आणि आणि आनंद साजरा करायचा आहे. नक्कीच किती फूटचं घर आहे किंवा काय काय सोयी सुविधा देण्यात आलेल्या आहे, किती रूम असणार आहे, याबद्दल काय उल्लेख करणार? हे 500 स्क्वेअर फीटचं फ्लॅट आहे. त्याच्यामध्ये 2 बेडरूम आहेत, 2 टॉयलेट बाथरूम आहेत, एक किचन आहे आणि एक हॉल आहे. आणि एवढ्या छोट्याशा रूममधून आम्ही राहून एवढ्या मोठ्या घरामध्ये राहणार आहे आता, तर ते खूपच छानच आहे अगदी प्रत्येक रहिवाशांसाठी. लहानशा घरामधून आता लवकरच मोठ्या घरामध्ये आमचा प्रवेश होणार आहे. यामुळे येथील रहिवासी आनंदित तर आहेतच, लवकरच येथील जे जुने चाळकरी होते त्यांचा प्रवेश जो आहे तो BDD नायगाव चाळीमधील जो पुनर्विकास झालेला आहे नवीन इमारतीमध्ये होणार आहे. त्यामुळे त्यांनी आपला आनंद हा शब्दांमध्ये व्यक्त केलेला आहे. नेमकं हे घर कसं असणार आहे ते देखील लोकमत मुंबईच्या माध्यमातून देखील आपण पाहणार आहोत. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.